नमस्कार मित्रांनो, आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल. मी पण मजेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मचिंद्र राठोड ऑफिसर ब्लॉग या चॅनलवरती सबस्क्राईब करा मित्रांनो. पहा मित्रांनो, गावरान खेकडं तुमच्याकडे आहेत का खेकडं ते कमेंट करून सांगा. तर हे पहा मित्रांनो, आमच्या गावात एक छोटंसं तळं आहे. हे तळं बऱ्याच वर्षापासून लय जुनं आहे मित्रांनो. एक गुरं शेळ्या पाणी पाजायला आम्ही इथं जाणतो गुरांसाठी. कायमस्वरूपी पाणी राहतं इथं. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मचिंद्र राठोड ऑफिसर ब्लॉग या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. तर हे पहा मित्रांनो, आम्ही आता आलो आहे. आम्हाला का खेकड काय सापडले नाही मित्रांनो. खेकडाने आम्हाला दगा दिला. खेकड काय एक पण सापडले नाहीत. आता आलो मित्रांनो, या इथं आहे उंबराचं झाड. तर म्हटलं आता इथं थोडं बसावं. आता सावलीमध्ये बसणार आहे मित्रांनो आम्ही थोडं. तर आपण एक याच्यावर लय उंबरं पिकलेत मित्रांनो. आपण खाणार आहेत उंबरं. तर मित्रांनो पाहू शकता, इथं 4-5 उंबरं लागलेत. तर गुडघेदुखी, सांधेदुखी या आजारावर अतिशय आयुर्वेदिक आहे मित्रांनो उंबरं. हे अवश्य खात जावं मित्रांनो. तर मित्रांनो, आता चाललो आहे घरी जाऊन आम्हाला शेळ्या ते सोडायचे, जेवण पण करायचे. आता व्हिडिओ बनवून झालं आहे. तर मित्रांनो, हे मागच्या वर्षी आम्ही हे तळं बनवलं होतं मित्रांनो. हे आता मागच्या वर्षी लई पाऊस होता, त्याच्यामुळे तळं काय राहिले नाही, समजा फुटून गेले. आपण पाहू शकता मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आता थोडंच पाणी आलं आहे. हे पाणी पण गुरांना शेळ्यांना प्यायसाठी असतं इथं. तर मित्रांनो पाहू शकता, माझी पाठीमागं हे तळं फुटलेलं आहे मित्रांनो. तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक पण करा मित्रांनो. तर भेटूया उद्या आणि असे नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.